भूमी अभिलेख कर्मचारी तांत्रिक वेतन या ठिकाणी त्यांना मिळावं त्यासाठी हा जो काही या ठिकाणी आंदोलन आहे तो मोर्चा आहे। तर या ठिकाणी बरेच असे जे काही कर्मचारी या ठिकाणी आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि त्यांच्या ज्या काही भावना आहेत या ठिकाणी जाणून घेऊया। सर काय सांगाल नेमकं? आमचा विभाग जो आहे तो संपूर्णपणे तांत्रिक काम करतो आणि आमच्या तांत्रिक केलेल्या कामावर बाकीचे जे विभाग आहेत ते तांत्रिक काम करतात। बाकीच्या विभागांना तांत्रिक दर्जा आणि आमच्या विभागाला तांत्रिक दर्जा नाही आहे आणि तांत्रिक वेतन नाही, त्याच्यासाठीच आम्हाला मोर्चा काढायला सरकारने भाग पाडलेलं आहे। आमचं काम हे तांत्रिक स्वरूपाचे असल्याने आम्हाला प्रत्यक्ष फील्डवर जावं लागते, उन्हातानात काम करावं लागते आणि जे डिपार्टमेंट आहेत की सावलीत बसून आमच्या केलेल्या कामावर काम करतात त्यांना मात्र तांत्रिक वेतन दिलं जातं आणि आम्ही उन्हातानात काम करून सुद्धा आम्हाला तांत्रिक वेतन दिलं जात नाही। जर समजा सरकार या सगळ्या सरकार या सगळ्या ज्या काही मागण्या आहेत तुम्ही आता आंदोलन करतायत तर हे सगळं करून सुद्धा सरकार समजा कानाडोळा करत असेल, पुढची स्टेप काय असणार आहे? आमचे पुढचे स्टेप 2 तारखेपासून बेमुदत संपाचा हत्यार आम्ही उपसणार आहोत। आज आंदोलन जे सुरू आहे कशा प्रकारचं आंदोलन आहे आणि काय मागणी? आम्ही सर्व भूमी अभिलेखचे कर्मचारी आहोत। आज आमच्या विविध मागण्या घेऊन आम्ही इथं जमाबंदी ऑफिसला आलेलो आहे। ह्याच्या आधीसुद्धा आम्ही संप केला होता। आज आम्ही संप केलेला आहे तांत्रिक वेतन श्रेणी संदर्भात आणि आमच्या विविध मागण्या संदर्भात। आम्ही त्या मागण्या घेऊन जमाबंदी ऑफिसला जातो आहे आणि आमच्या मागण्या तिथं मांडतो आहे। काय मागणी कुठून आलात? आम्ही मुंबईवरून आलेलो आहोत। हा जो जमाव आहे हा प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या मनातला संतोष, असंतोष आणि आक्रोश आहे। गेल्या 40 ते 50 वर्षामध्ये सातत्याने ही भूमिका आहे संघटनेची की आम्हाला तांत्रिक वेतन मिळालं पाहिजे। जी वेतन श्रेणीमध्ये असमानता आहे ती दूर झाली पाहिजे। आम्हाला आमच्या कामाच्या याच्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचं वेतन मिळत नाही, कुठल्याही प्रकारचे भत्ते देय होत नाहीत। इतर खात्यांना मात्र त्यांना न मागता देखील तांत्रिक वेतन श्रेणी मिळते आणि आम्हाला मात्र ती मागूनही आणि आम्ही प्रूफ करूनही, समितीने मान्य करून, मॅटने मान्य करूनही आम्हाला दिली जात नाही। याबद्दल हा असंतोष आहे आणि याच्यामुळे सर्व हे येत आहेत, हे जे कर्मचारी आहेत ते त्यामुळे संप करत आहेत।